नमस्कार, मी मराठी विशेषमध्ये आपलं स्वागत। मी मयांक भागवत। तुम्हाला आज आश्चर्य वाटलं असेल की मी अँकरिंग स्टुडिओमध्ये बसून ही थाळी का घेऊन बसलोय। मात्र ही थाळी मी का घेऊन बसलोय आणि याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये 5 रुपयाची नोट आहे, याच्यामध्ये एक पाव आहे, 2 केळी आहेत आणि हा चहाचा कप। मात्र हे मी आज अँकरिंग स्टुडिओमध्ये का घेऊन बसलेलो आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्यापूर्वी एक बातमी बघूया, मग तुम्हाला कळेल की मी आज अँकरिंग स्टुडिओमध्ये हे सगळं साहित्य घेऊन का बसलोय। दोष सत्तेचा की खुर्चीचा की नेत्यांना लागलेल्या फसवणुकीच्या सवयीचा, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना सतावू लागलाय। कारणही तसंच आहे। अच्छे दिन येणार असल्याचं स्वप्न दाखवणाऱ्यांची आता भाषा बदलली आहे। भाजपला केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर सामान्य माणसाच्या उंचवलेल्या अपेक्षांना धक्का देत आज मुंबई भाजपांनी एक मोठा धक्का दिलेला आहे। गरीबाला पोटभर नसलं तरी 2 वेळ पोटात काहीतरी मिळेल, रिकाम्या हाताला काम मिळेल, महागाईचा राक्षस पळून जाईल या भाबड्या आशेनं देशातल्या सर्वसामान्यांनी केंद्रात मोदी सरकार आणलं। मात्र सत्ता मिळाली की आश्वासनं विसरायची राजकीय खोड भाजपमध्येही असल्याचं आता दिसायला लागलंय। सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला माज आता समोर येऊ लागलाय। काँग्रेसवर आगपाखड करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आता 5 रुपयात पोटभर जेवण मिळत असल्याचा नवाच साक्षात्कार झालाय। या मुंबईमध्ये सर्वात महागडी डिश जेवणाची मिळू शकते, त्याच मुंबईमध्ये 5 रुपयात पोटभर जेवण सुद्धा मिळू शकतं। सत्तेवर येताच रेल्वे दरवाढी पाठोपाठ गॅस, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारची पाठराखण करायला विनोद तावडेही सरसावलेत। अच्छे दिन म्हणजे स्वस्ताई नव्हे असा जावई शोध त्यांनी लावलाय। आणि ज्यावेळी मी नरेंद्रभाईंना म्हटलं की नरेंद्रभाई लोग तो कहते अच्छे दिन, तो बोले विनोद जी एक बात बोलता हूँ, अच्छे दिन मतलब सस्ते दिन नहीं। अच्छे दिन मतलब तुम्हारे परिवार में एक को नौकरी है, 2 बेरोजगार है तो दूसरे को रोजगार मिलना मतलब अच्छे दिन, ये मेरी कल्पना है। अगर आपके कारोबार में 8% मुनाफा हो रहा है, वो 8% मुनाफा 12% कराना, ये मेरे अच्छे दिन की कल्पना है। अगर किसान के खेती में जो उगने वाली चीज है उसको आज 2 दाम मिल रहा है, उससे बढ़कर दाम देना, ये मेरी अच्छे दिन की कल्पना है। अच्छे दिन यानी फोकट दिन, ये मेरी कल्पना नहीं। तावडे साहेब, अच्छे दिन म्हणजे काय हो? की सत्ता आल्यानंतर तुमची भाषा आणि आश्वासनही बदलली। सत्तेचा माज म्हणजे हेच का हो? आज तुम्ही जनतेला अच्छे दिनची नवी व्याख्या सांगितली। कदाचित उद्या अच्छे दिन हे स्लिप ऑफ टंग होतं असं म्हणाला तरी नवल वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज। तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे भाजपच्या नेत्यांची भाषा बदलली ती। आशिष शेलारांचं असं म्हणणं आहे की या 5 रुपयाच्या नोटमध्ये किंवा 5 रुपयाच्या कॉईनमध्ये आपल्याला मुंबईमध्ये भरपूर जेवायला मिळतं आणि म्हणूनच आज मी डिश घेऊन इथे बसलो। या डिशमध्ये आम्ही जे प्रयत्न केला बाहेर जाण्याचा, आम्हाला फक्त एक पाव मिळाला आणि या पावामध्ये चटणी द्यायला पण भैया नाही म्हणाला। एक कटिंग चहा जर पाहिला तर 6 रुपयाला येतो आणि 5 रुपये जेव्हा आम्ही बाहेर घेऊन गेलो तेव्हा आम्हाला फक्त 2 केळी मिळाली। या सगळ्याचा आढावा आम्ही घेणारच आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत की बहुधा या नेत्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा गेलेली आहे। पण पुढच्या बातमीकडे वळूया। सत्ता येताच भाजपची भाषा कशी बदलली याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे नितीन गडकरींचं आजचं भाषण। विरोधात असताना महागाईच्या मुद्द्यावरून रान उठवणाऱ्या भाजपच्या नितीन गडकरींचं आता म्हणणं आहे की महागाई रोखणं पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात नाही। आजपर्यंत आपण सगळ्यांनी विरोधी पक्षामध्ये उत्तम काम केलं आहे। काही झालं की एखाद्या गोष्टीबद्दल विरोध करणं, धरणे कार्यक्रम करणं, मोर्चे काढणं, निषेध करणं, प्रतिमा दहन करणं, याचं एक्सपर्टाईज आपल्याकडे आहे। पण आता राजा म्हणून रुलिंग पार्टीसारखं वागणं आणि त्याच्या आधारावर लोकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करणं, हे नवीन आव्हान आपण स्वीकारलेलं आहे। आज फूड इन्फ्लेशन वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, रेल्वे घाटामध्ये आहे, रेल्वेमध्ये दरवाढ झाली, आपले कार्यकर्ते अस्वस्थ झाले। महागाई वाढलेली आहे, कार्यकर्ते अस्वस्थ झाले। पण महागाई वाढण्याचे देखील 3 कारणं आहेत। मी काल आमच्या मंत्र्यांकडे होतो, रामविलास पासवानजींकडे। मी सेक्रेटरींना एक प्रश्न विचारला की कांद्याचे आणि बटाट्याचे काही सरकारचे कुठे गोडाऊन्स आहेत का? नाही आहे। जेव्हा कांद्याचं उत्पादन होतं तेव्हा 5 रुपये किलो भाव होतो,
आणि ज्यावेळी उत्पादन होत नाही त्यावेळी 80 रुपये किलोवर भाव जातो. आज आपल्याकडे प्री कुलिंग प्लॅन, कोल्ड स्टोरेज किंवा कांदा ठेवण्याकरता जशा प्रकारची व्यवस्था पाहिजे ती देशात नाही आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये होतं तेव्हा भाजपचे नेते महागाई वाढली की रस्त्यावरती यायचे आणि आंदोलन करायचे. मात्र आता या भाजपच्या नेत्यांची भाषा बदलली आहे. गडकरी म्हणतात की आम्ही महागाई रोखू शकत नाही, तर आशिष शेलार म्हणतात की 5 रुपयामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये भरपूर आणि भरपेट जेवण मिळतं. पण ज्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं त्याच्यासाठी मात्र भाजपने लाखो रुपयांचा खर्च केला. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी पंकज दळवी यांनी. महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या पदाधिकारी संमेलन आज मुंबईमध्ये आयोजित केलं. या संमेलनाची व्यवस्था अतिशय कॉर्पोरेट पद्धतीने करण्यात आली होती असं म्हणू शकतो. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फार मोठा एक सभामंडप बांधण्यात आलेला आहे. याच्यावरती बाजूला एक 5 ते 6 LED स्क्रीन्स अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. या LED स्क्रीन्सवरनं भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं दाखवण्यात येत आहेत. हजारो कार्यकर्ते पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित आहेत आणि भव्य स्टेज बनवण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच या सगळ्या कार्यकर्त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमात सकाळी कार्यकर्ते जेव्हा आले तेव्हा नाश्ता त्यांना देण्यात आला. त्याच्यासोबतच वेगवेगळे पदार्थ जेवणामध्ये होते. त्याच्यामध्ये पुरी, भाजी, 2-3 प्रकारच्या भाज्या अशा पद्धतीचे जे शाही पद्धतीने एका पद्धतीने म्हणता येईल BJPचा हा कार्यक्रम आहे. असं असताना भाजपाचे या कार्यक्रमामध्ये मुंबई अध्यक्ष जे आहेत आशिष शेलार त्यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे की मुंबईत 5 रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतं. एकंदरीत ही व्यवस्था पाहता भाजपाची आजच्या कार्यक्रमाची व्यवस्था एका प्रकारे कॉर्पोरेट आणि शाही होती असंच आपल्याला म्हणावं लागेल. कॅमेरामन जितेंद्र वाघमारेसह पंकज दळवी, मी मराठी न्यूज, मुंबई. 5 रुपयामध्ये मुंबईतल्या कोणत्या खानावळीत किंवा कुठे रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टॉलवरती जेवण मिळतं आणि खायला मिळतं हे आम्ही शोधायचा भरपूर प्रयत्न केला. अब नहीं महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, अशा प्रकारे एकंदरीतच निवडणुकीच्या आधी भाजपने नारा दिला होता महंगाई होणार नाही कारण आता मोदी सरकार सत्तेवरती येणार आहे असं भाजपचे नेते म्हणत होते. आणि आता तेच भाजपचे नेते म्हणतात की सस्ते दिन म्हणजे अच्छे दिन नाही. पण दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. नाही, निवडणुकीमध्ये तर त्यांनी बरीचशी फसवी आश्वासनं पुन्हा संपूर्ण देशाला दिली आणि त्यामुळे यावेळेला विधानसभेमध्ये जनता फसणार नाही आहे. किती त्यांनी 1 रुपये जेवण जरी म्हटलं किंवा आम्ही संपूर्ण फुकटामध्ये उद्या देऊ म्हटलं तर लोक आता त्यांच्या या फसवणुकीच्या प्रचाराला बळी पडणार नाही आहे. आशिष शेलारांनी दावा केला की 5 रुपयामध्ये जेवण मिळतं. 5 रुपयामध्ये पोटभर जेवणासाठी मी मराठीची टीम मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरली आणि आम्ही जाऊन 5 रुपयामध्ये पोटभर खाण्याचा प्रयत्न केला. पण काय होईल या 5 रुपयामध्ये ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. पण मी मराठीच्या या विशेषमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर मी मराठी विशेष अच्छे दिन सत्तेचे या विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेब, तुम्ही असा दावा केलात की मुंबईमध्ये 5 रुपयांमध्ये
भरपेट खाणं मिळतं, भरपूर खाणं मिळतं. पण मी मराठीच्या टीमने 5 रुपयामध्ये खरंच जेवण मिळतं का हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि वास्तव काय आहे ते आता आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दाखवणार आहोत. आमची प्रतिनिधी प्राजक्ता पोळ मुंबईच्या एका अशाच परिसरामध्ये गेली आणि प्रयत्न केला की 5 रुपयामध्ये जेवण मिळतं का हे शोधायचा. काय झालं ते आता पहा. या 5 रुपयांमध्ये मुंबईमध्ये पोटभर जेवण मिळतं असा दावा भाजपच्या आशिष शेलारांनी केलाय. पण मुंबईतल्या ठेल्यावर तरी या 5 रुपयात काही मिळतं का हे आपण बघूयात. असा भाजपने असा दावा केला की 5 रुपयांमध्ये एक पोटभर जेवण मिळतं. पण तुमच्याकडे काही अवेलेबल आहे 5 रुपये? 5 रुपयामध्ये काहीच नाही. सगळ्यात कमीवालं डाळ भात कितीला आहे? 15 रुपये. जेवण बनवणाऱ्यांनी या ठेलेवाल्यांनी तरी आपल्याला असं सांगितलंय की 5 रुपयामध्ये काहीच येणं शक्य नाहीये. त्यांच्याकडे सगळ्यात कमीतली कमी जी डिश आहे डाळ भात जो मिळतो तो 15 रुपयात. पण लोकांना काय वाटतं आपण त्यांना विचारूया. मला सांगा, एकतर ही राईस प्लेटची किंमत किती आणि 5 रुपयामध्ये जेवण मिळणं शक्य आहे का? नाही, हे ज्यांनी पण सांगितलं ते चुकीचं आहे. कारण का 5 रुपयात तर सध्या चाय पण भेटत नाही. राईस प्लेट तर 40 रुपयाला भेटते. आम्ही दोघेही आता जेवायला बसलो, दोघेही 20-20 रुपये काढून कॉन्ट्रीब्युशन करून जेवायला बसलो. 5 रुपयामध्ये चहा सुद्धा मिळणं कठीण आहे असं सांगितलं जात आहे. तुम्ही काय सांगाल? एकतर तुम्ही सुद्धा इथे नेहमी जेवायला येता, 5 रुपयामध्ये जेवण मिळणं शक्य आहे का? नहीं शक्य मैडम, 5 रुपये मध्ये आजकल काही भेटणार नहीं. तो आपको कितना रुपया लगता है रोज खाने के लिए यहाँ पे? रोज खाने के लिए अपने को 100 रुपया लगता है दोनों टाइम के लिए. रोज 2 वेळचं जे जेवण आहे त्या 2 वेळच्या जेवणासाठी 100 रुपये खर्च होतात. तर भाजपकडून 5 रुपयाचा दावा हा कुठल्या आधारावर केला जातोय हे त्यांनाच विचारणं योग्य ठरेल. कॅमेरामॅन इरफान शेखसह प्राजक्ता पोळ, मी मराठी न्यूज, मुंबई. शेलार साहेब, तुम्ही पाहिलं नसेल बहुधा, कारण तुम्ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये व्यस्त असाल. पण दुसरीकडे 5 रुपयामध्ये आम्हाला रस्त्यावरती तर काही मिळालं नाही. आमचा प्रतिनिधी निलेश सुद्धा 5 रुपयाची नोट किंवा कॉईन घेऊन जे आहे ते बाहेर पडला आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉटेल, ठेले, कॉर्नर्सवरती जाऊन त्याने 5 रुपयामध्ये पोटभर जेवण कुठे मिळतं हे शोधण्याचा प्रयत्न केला. काय निलेशला मिळालं ते आता पाहूया. भाजपच्या आशिष शेलारांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये 5 रुपयामध्ये भरपेट जेवण मिळतं. त्यासाठीच मी आता सध्या मुंबईच्या काही परिसरामध्ये फिरणार आहे आणि बघणार आहे की 5 रुपयात नक्की कुठे कुठे काय काय मिळतं ते. खरंच भरपेट जेवण मिळतं की 5 रुपयात काय मिळतं ते आपण पाहणार आहोत. दादा, मला एक 5 रुपयात वडापाव द्या ना. वडापाव 5 रुपये मिळत नाही ना, वडापाव 12 रुपये. 12 रुपये? मग काय देऊ शकाल तुम्ही मला 5 रुपयामध्ये? त्याच्यामध्ये चटणी पाव, नाहीतर मग मिरची सिंगल. ठीक आहे, मग मला एक चटणी पाव द्या. मग हां, एक चटणी पाव द्या. भैया, एक पानीपुरी खिलाओगे क्या 5 रुपये में? 5 रुपये में पानीपुरी नहीं आता था. अरे मेरे पास 5 रुपये का नोट है, लेकिन मेरे को आता ही नहीं साहब, 5 रुपये में कितनी पानीपुरी दोगे? आता ही नहीं. 5 रुपये का देगी इधर से. बिल्कुल भी नहीं. नहीं आएगा. क्यों? 15 रुपया प्लेट है साहब. क्यों इतनी महंगी क्यों है? महंगा सामान मिलता है तो हम क्या करेंगे साहब, महंगा सामान मिलता है तो महंगा ही देना पड़ेगा ना. भैया, मेरे को 5 रुपये में आप कौन सा फल दे सकते हो? 5 में आपको सिर्फ केला आ सकता है, या 1 या 2. मला आत्तापर्यंत 5 रुपयामध्ये 2 केळी मिळालेत आणि 3 रुपयामध्ये एक चटणी पाव मिळालेला आहे. एक आपल्याला स्नॅक्सचं आयटमचं एक दुकान दिसते जिकडे चिप्स वगैरे ठेवलेले आहेत. आपण त्यांना विचारूया की ताई, 5 रुपयात तुम्ही मला काय देऊ शकाल? गोळ्यांचे पॅकेट सगळे आहेत ते 10 रुपयाचे आहेत. परत चकली, फरसाण वगैरे तेही पॅकेट 10 रुपयाचे आहे. ह्या लिमलेटच्या गोळ्या ठेवल्यात वगैरे त्या, किंवा हे जे ठेवलं आहे ते तुम्ही 5 रुपयाला नाही देणार का मला? नाही, ते देऊ शकत. तो एक रेस्टॉरंट मला सापडलेलं आहे, वैशाली रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये मी जाणार आहे आणि त्यांच्याकडे 5 रुपयात मला जेवण मिळते का हे मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. सेठ जी, मेरे को 5 रुपये में कुछ खाना खिलाओ ना. 5 रुपये में क्या मिलेगा यार? 5 रुपये एक पानी का बोतल है ना, वो 10 रुपया पड़ता है, तो खाना कहाँ से मिलेगा 5? अरे नहीं, लेकिन सेठ जी, जो आशीष शेलार, मुंबई के बीजेपी के अध्यक्ष है, वो बोल रहे हैं कि मुंबई में जो है 5 रुपये में भरपेट खाना मिलता है. वो सब मैं ढूंढ रहा है, इसलिए मैं आपके यहाँ आया. नहीं, अब उनको ही पूछो ना, एड्रेस दे
तो कल से आप उधर ही भेज देवे सब आदमी लोग को. वैशाली रेस्टॉरंटमध्ये त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की 5 रुपयात ते मला काहीच देऊ शकत नाही. मी घेतलेलं सामान ठेवायला त्यांनी पिशवी दिली, एक मेहरबानी थोडीशी केली त्यांनी, पण त्यांनी सांगितलं 5 रुपयात मी तुला बाकी काही देऊ शकत नाही. आप मेरे को एक 5 रुपये में चाय दो ना. नहीं 5 रुपये चाय नहीं मिलेगा. क्यों क्यों? सब महंगा हो गया. दूध 40 रुपये हो गया, शक्कर 38 रुपये हो गया. 5 रुपये में पाँच रुपये में कितनी चाय आएगी? एक कटिंग कटिंग नहीं आएगी. कटिंग कितने में? 6 रुपया 7 रुपया होता है. तो 5 रुपये में थोड़ी भी चाय नहीं दे पाओगे? नहीं दे पाओगे. 5 रुपयामध्ये मला आणखी कुठे काय मिळू शकतं ह्याचा शोध माझा अजूनही सुरूच आहे. मी सध्या एका केक शॉपमध्ये आलेलो आहे आणि त्या केक शॉपमध्ये मी बघणार आहे की तिकडे मला 5 रुपयामध्ये काय मिळणार आहे का. ते मी इथल्या मालकाला विचारणार आहे की ते मला 5 रुपयात काय देणार आहेत का. सर मेरे पास 5 रुपये है, आप 5 रुपये में मुझे कुछ दे सकते हैं क्या? केक शॉप में आप आए हो, 5 रुपये में आपको कुछ भी नहीं मिल सकता. का पण 5 रुपयात का काही देऊ शकतो? कि रॉ मटेरियल इतना महंगा है कि खरीदी ही नहीं होती 5 रुपये में. 5 रुपये में हम बना के आपको क्या दे सकते हैं. 5 रुपयामध्ये कुठे कुठे काय काय मिळतं हे शोधण्याचा माझा प्रयत्न सुरू होता आणि या प्रयत्नांमध्येच मी खूप साऱ्या ठिकाणी फिरलो. वडापावच्या ठेल्यावरती गेलो, त्यानंतर पाणीपुरीच्या ठेल्यावरती गेलो, फळाच्या दुकानात गेलो, त्यानंतर चिप्सच्या दुकानात गेलो, एका हॉटेलमध्ये गेलो, एका बेकरीमध्ये गेलो, पण मला कुठेही 5 रुपयामध्ये माझ्यासाठी भरपेट असं काय खायला मिळेल असं काहीच मला सापडलेलं नाही आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी आता ते सांगून दाखवायला हवं की जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी 5 रुपयामध्ये भरपेट जेवण मिळतं ते दाखवणं आता गरजेचं झालेलं आहे. कॅमेरामन प्रमोद चव्हाणसह निलेश, मी मराठी, मुंबई. तुम्ही पाहिलं आमची प्रतिनिधी प्राजक्ताही बाहेर पडली होती, निलेशही बाहेर पडला होता. मात्र 5 रुपयात त्या दोघांनाही काही मिळालं नाही. काय मिळालं 5 रुपयात? फक्त आशिष शेलार साहेब जरा या डिशवरती जी आहे ती नजर टाका. एक चटणी पाव मिळाला, त्याच्यामध्ये चटणी कमी लावण्यात आली. 2 केळी फक्त 5 रुपयाला मिळाली आणि 5 रुपयात तर आम्हाला चहाचा कपही मिळाला नाही. चहा तर त्याच्यामध्ये अजिबातच नाही, कारण चहात एक कटिंग 6 रुपयाला मिळतो. शेलार साहेब, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी मराठी तुम्हाला विचारते की 5 रुपयामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे सगळ्याच गोष्टी फार महाग आहेत तिकडे 5 रुपयात आम्हाला रेस्टॉरंट दाखवा, आम्हाला ठेला दाखवा जिकडे आम्ही जाऊन भरपेट खाऊ शकतो. पण दुसरीकडे आपल्याबरोबर आहेत आपले माध्यम सल्लागार कुमार केतकर सर. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सरकार कोणतंही असो केवळ गरिबांची थट्टा उडवतं असंच म्हणू शकतो का याला आपण? माझ्या मते UPA सरकारमधल्या कोणत्याही प्रमुख प्रतिनिधींनी कोणत्याही मंत्र्यांनी तसं विधान केलेलं नव्हतं. ते विधान राज बब्बर यांनी केलेलं होतं, त्यामुळे ते UPA सरकारच्या माथ्यावरती जात नाही. इथे मात्र आत्ता शेलारांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या जसं त्यावेळेला UPA सरकारनी राज बब्बर यांना इशारा दिला तसाच भारतीय जनता पक्षाने ताबडतोब शेलारांना धारेवरती धरायला हवं की तुम्हाला 5 रुपये कुठे जेवण मिळतं सांगा, आम्ही सगळे तिकडे जेवायला येऊ. केतकर सर, तुम्ही आमच्याबरोबर राहाच. हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये या 5 रुपयामध्ये जर जेवण मिळत असेल तर मुंबईमध्ये जितके लोक भुकेनी तडपत असतात, दिवस रात्र त्यांना एका वेळेचा वडापावही मिळत नाही खायला, त्यांना 5 रुपयात जर जेवण मिळालं आशिष शेलारजी तर निश्चितच मुंबईमधल्या सगळ्या माणसांची जी आहे ती भूक मिटेल. आणि असं रेस्टॉरंट नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते आमच्या प्रेक्षकांना सांगतो, जनतेला सांगतो, म्हणजे जनता तिकडे जाऊन 5 रुपयात पोटभर खाऊ शकेल आणि कोणीही उपाशी झोपणार नाही. पण मी मराठीच्या या विशेषमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर मी मराठी विशेषमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अच्छे दिन सत्तेचे. आशिष शेलारांनी वक्तव्य केल्यानंतर आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोहोचले, ठेल्यावरती जाऊन पोहोचले आणि 5 रुपयामध्ये भरपेट जेवण मिळतं का हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्राजक्ता बाहेर पडली, निलेश बाहेर पडला, आता आमचा सहकारी शिवराजही बाहेर पडला होता. त्याला 5 रुपयात काही मिळालं का पाहूया आता. आशिष शेलार यांचं म्हणणं आहे की 5 रुपयामध्ये मुंबईमध्ये पोटभर जेवण मिळतं. आता आपण वरळीतल्या एका हॉटेलमध्ये जाऊन चेक करणार आहोत की 5 रुपयात खरोखर पोटभर जेवण मिळतं का. आता आपण वरळीतल्या लक्ष्मी विलास हिंदू हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊन विचारूया की 5 रुपयामध्ये आम्हाला पोटभर जेवण तुम्ही देणार का. चला आपण आत जाऊया.
एक प्लेट थाली दो ना अन्ना. ये ला. 5 रुपये. अरे खाने का 5 रुपये. 40 रुपये. 5 रुपये. अरे लेकिन अरे 5 रुपये में मिलता है खाना. अरे आशीष शेलार जी बोला कि 5 रुपये में मुंबई में पेट भर खाना मिलता है. तो ये खाने का कितना होगा? कितना होगा? 40 रुपये. तो 5 रुपये मेरे को क्या मिलेगा? 5 रुपये वड़ा पाव मिलेगा. अरे लेकिन अभी 5 रुपये अगर खाना मिलता है तो 5 रुपये में मेरे को सीधा इसमें एक रोटी भी नहीं मिलेगा. रोटी है ही ना इसमें. 5 रुपये में मेरे को इसमें से क्या 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 दोगे आप? 5 रुपये में कुछ नाही मिळेगा. 2 रोटी मिळेल इसमें. तर आपण बघू शकतो की 5 रुपयामध्ये आपल्याला साधी एक साधी चपाती मिळू शकत नाही. आपण ही थाली पाहिली तर ह्याच्यामध्ये चपाती, भात, भाजी, वरण, 2 भाज्या आणि वरण दिलेलं आहे. या पूर्ण थालीची किंमत आहे 40 रुपये. 5 रुपयामध्ये आपण त्यांना विचारत साधे आपल्याला एक चपाती द्यायला तयार नाही आहेत. त्यामुळे आशिष शेलार आम्ही तुम्हाला विचारू शकतो की 5 रुपयामध्ये मुंबईत कुठे पोटभर जेवण मिळतं हे आम्हाला तुम्ही दाखवा. कॅमेरामन प्रमोद सहित शिवराज यादव, मी मराठी. प्राजक्तालाही 5 रुपयामध्ये काही मिळालं नाही, निलेशलाही काही मिळालं नाही, शिवराजलाही काही जेवण मिळालं नाही. भरपूर जेवण आणि भरपेट जेवण आशिष शेलार म्हणतायत की 5 रुपयामध्ये मिळतं. पण आमच्या प्रतिनिधींना तरी मुंबई काहीमध्ये काही मिळालं नाही. आपल्याबरोबर आपले माध्यम सल्लागार कुमार केतकर सर आहेत. केतकर सर, आता भाजपचे नेते सुद्धा युपीएच्या नेत्यांचीच भाषा बोलू लागलेत का? सत्तेत आल्यानंतर भाजपचे रंग बदललेत का असं तुम्हाला वाटतं? आशिष शेलार ज्या वेळेला ते 5 रुपयात जेवण मिळू शकतं असं म्हणाले त्यावेळेला एक तर ते सिद्ध ते काहीच करू शकले नाही, तर ते सिद्ध होणारही नाही. अशाच प्रकारची भाषा, म्हणूनच मी मगाशी म्हटलं, अशाच प्रकारची भाषा राज बब्बर यांनी केली होती. 5 रुपयामध्ये जेवण मुंबईमध्ये कुठेही मिळणं शक्य नाही. मला वाटतं आमचे जे वार्ताहर जे फिरून आले ठिकठिकाणी त्यांच्याही वार्ताहरांच्या शोधामध्ये त्यांना हेच दिसलं की 5 रुपयामध्ये जेवण सोडा, नीट पोटभर एका वेळचं पोटभरसुद्धा खायला मिळणार नाही. ज्या ठिकाणी पूर्वी साधारणपणे, पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, 20-25 वर्षापूर्वी जिथे 2 रुपयाला बटाटेवडा होता त्या ठिकाणी आता साधा बटाटेवडासुद्धा 10 रुपयाचा झालेला आहे. वडापाव जो पूर्वी 5 रुपयाला होता व्हीटी स्टेशनच्या बाहेर, त्याची किंमत आता 25 रुपयाच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची भाषा करणं शेलारांनी की आता 5 रुपयातसुद्धा कुठे मिळू शकतं, पोटभर मिळू शकतं असं शिवाय ते म्हणतात, याच्यावरनं लक्षात येईल की NDAला किंवा भारतीय जनता पक्षाला समाजाशी संबंध सुटलेलाच आहे. गरीब जनतेशी कधी त्यांचा संबंध नव्हताच, परंतु धोरण कसं आखायचं, भाववाढ कशामुळे होते ह्याचं ज्ञान आणि भान दोन्ही त्यांना नाही. पण सर, बीजेपी नेहमी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स असं म्हणते. कुठे ना कुठेतरी ही पार्टी जी आहे ती आता काँग्रेसच्या वाटेवरती चालली असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्या मते ते काँग्रेसच्या वाटेवर अजिबात जात नाही आहेत. काँग्रेसने अशा प्रकारची आश्वासनं कधी दिलेली नाहीत. काँग्रेसने अशा प्रकारची दंगामस्ती केलेली नाही. काँग्रेसने अशा प्रकारचा सभात्याग केलेला नाही. काँग्रेसने अशा प्रकारची खोटी आश्वासनं देऊन महागाई आम्ही संपूर्णपणे नियंत्रणात आणू अशी कधी भाषा केली नाही. काँग्रेसने आम्ही चलनवाढ कमी करू अशी भाषा केली नाही. यांनी मात्र चलनवाढ कमी करू, महागाई कमी करू, टंचाई कमी करू, काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती असली कमी करू अशा वल्गना केल्या. त्या वल्गना त्यांच्या अंगाशी आल्यात. माझ्या मते भारतीय जनता पक्षाची काँग्रेसची तुलना करणं सुद्धा चूक आहे. भारतीय जनता पक्षाची लायकी पण नाही आहे. धन्यवाद केतकर सर, तुम्ही मी मराठीशी चर्चा केल्याबद्दल. कुमार केतकर सर आपल्याबरोबर होते. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आशिष शेलारांनी जे म्हटलं की 5 रुपयामध्ये मुंबईमध्ये पोटभर जेवण मिळतं, आमच्या प्रतिनिधींनी दिवसभर प्रयत्न केला, त्याच्यानंतर आम्हाला काय मिळालं, म्हणून आज मी थाळी घेऊन जी आहे ती या ठिकाणी बसलो होतो तुम्हाला दाखवण्यासाठी की आमच्या प्रतिनिधींना 5 रुपयात काय मिळालं. एक चटणी पाव मिळाला, त्याच्यामध्ये सुद्धा चटणी कमी मिळाली. 2 केळी जी आहे ती 5 रुपयाला आम्हाला मिळाली. चहा तर आम्हाला 5 रुपयामध्ये मिळालाच नाही, कारण चहा जो आहे तो 1 कटिंग चहा 6 रुपयाला येतो. आशिष शेलारजी, हाच प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे की जर 2 केळी खाऊन या 5 रुपयामध्ये कोणाचं पोट भरणार असेल, किंवा एक चटणी पाव खाऊन किंवा एक चहा पिऊन जो मिळत नाही 5 रुपयामध्ये तो जर कोणाचं पोट भरणारा असेल, तर मग या मुंबईमध्ये जे आहे ते कधीच कोणी भुकेला राहणार नाही. आणि हे 5 रुपयामध्ये जेवण कुठे मिळतं हे तुम्ही आम्हाला जरूर सांगा, कारण हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही जनतेला सांगू. त्यामुळे जनता जी आहे ती 5 रुपयामध्ये जिकडे जेवण मिळतं तिकडे जाऊन, त्या ठेल्यावर जाऊन, त्या रस्त्यावरच्या बाजूला कुठे कॉर्नर असेल तिथे जाऊन खाईल आणि कोणीही मुंबईमध्ये कधीही भुकेला राहणार नाही.
यासाठी आज आम्ही ही डिश घेऊन जे आहे ते तुमच्यासमोर बसलो होतो. पण मी मराठीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. पण आताच्या विशेषमध्ये आपल्याला इथेच थांबावं लागेल. तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज.